पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही, शेतकऱ्याला वीज बिलातनं सूट ही आपल्या सरकारने या ठिकाणी दिली आहे। यासोबत आमचा शेतकरी सातत्याने म्हणतो, साहेब आम्हाला दिवसा 12 तासाची वीज द्या, आम्हाला रात्री शेतामध्ये वीज मिळते, त्यामुळे आम्हाला खूप अडचण होते, त्यामुळे आम्हाला दिवसा 12 तासाची वीज हवी आहे। ही दिवसा 12 तासाची वीज देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये मी पहिली देशातली शेती वीज वितरण कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले। पुढच्या 18 महिन्यामध्ये हे सौर ऊर्जेचे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर 365 दिवस महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज मिळेल आणि रात्री मागितली तर रात्री पण मिळेल। म्हणजे 365 दिवस 24 तासाची वीज आमच्या शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले तर आम्ही भावांतर योजना घोषित केली। लोकसभेपूर्वी आम्ही सांगितलं होतं 5,000 रुपये खात्यामध्ये देऊ। लोकसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर 57 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनचे 4,000 कोटी रुपये आम्ही टाकले आणि आताही निर्णय केलाय, जेव्हा जेव्हा कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी होईल त्यावेळी जेवढा भाव कमी असेल तेवढे पैसे राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल। आम्ही निर्णय केला, यावेळी पाऊस जरा वाढला आणि त्यामुळे सोयाबीन मध्ये मॉइश्चर जास्त होतं, 15% मॉइश्चर होतं, 12% अलाउड होतं।